बीड जिल्ह्यात कमीत कमी या 10-15 दिवसात धाड सत्र चालू होतं गोहत्याचं. भरपूर प्रमाणात गोमांससुद्धा भेटलं. आता त्याच गोमातेला राष्ट्रीय पशु याचा दर्जा द्यावा आणि धार्मिक सलोखा बिघडू नये म्हणून सध्या निदर्शन चालू आहे. कुठे तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे आहेत. काय सांगाल, आत्ता मधल्या काळात गोहत्याची भरपूर जरा धाड सत्र चालू होते. गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी करत असताना आमचं असं म्हणणं आहे की कुठल्याही ठराविक समाजाला टार्गेट करण्यात येऊ नये. आणि जर प्रशासनाला एकंदरीत जर पाहिलं आपण तर गोहत्या करायची असेल तर गाईला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावं आणि जेणेकरून समाजामध्ये धार्मिक असेल, सामाजिक सलोख असेल बिघडू नये. हे सरकार जे आहे ते केवळ राजकारणासाठी या गोष्टीचा वापर करतं. आणि जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे मांस निर्यात होतं विदेशामध्ये, त्यातले बहुतांश कारखाने जे आहेत ती मुस्लिमेतर म्हणजे यांचीच आहेत आणि ती लोक भाजपाला मोठ्या प्रमाणावर दान देतात. त्यामुळं आमची अशी मागणी की देशाची सरसकट कत्तलखाने बंद करण्यात यावे आणि गोवंश हत्याबंदी या नावावर जी कायद्याची अंमलबजावणी ती संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत असावी. आणि त्या संरक्षण नावाखाली जे काही कोणी धांगडधिंगा करतात किंवा विशिष्ट समाजाला हेतूचा मुस्लिम समाजाला टार्गेट करतायत, त्याचबरोबर शेतकरी असतील, व्यापारी असतील, यांना जे टार्गेट करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. भाऊ, तुम्हाला असं वाटत नाही सध्याचं हे BJP सरकार आहे, तुम्ही हे एका पक्षाचे मोठे नेते आहात, सध्याचं BJP सरकार आहे गोहत्याबद्दल काहीतरी राजकारण करते, धार्मिक राजकारण, तेढ निर्माण करते दोनमध्ये? आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे साहेब यांच्या पूर्ण सहकाऱ्यांच्या वतीनं गाईला या ठिकाणी राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा ही मागणी धरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे निदर्शन करण्यात येत आहे. मी MIM पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या गोष्टीला मी समर्थन करतो. आणि आपण देशभरामध्ये पाहतात, आपण जो प्रश्न या ठिकाणी मला विचारला 2014पासून आपण पाहतो एका म्हणजे मुस्लिम समाजालाच या गोहत्येच्या नावावर मॉब लिंचिंग करण्यात येत आहे. आणि त्याचा द्वेष, या सर्व गोष्टीचा द्वेष पूर्ण भारतभर पसरवला जात आहे. काही स्वयंघोषित गोरक्षक या ठिकाणी शेतकऱ्याला सुद्धा सोडत नाहीत. मध्यंतरी 2-3 वेळेस आपण घटना ऐकल्या असतील. या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली, शेतकऱ्यांची सुद्धा जनावर या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेऊन डांबण्यात आले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ढवळे साहेब, माझ्याकडे तर एक पुण्यामध्ये स्पर्धेसाठी या ठिकाणी बैल गेले होते, स्पर्धेसाठी. त्या ठिकाणी त्या बैलांच्या शर्यतीत त्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर त्या बैलांना पकडून या ठिकाणी ठाण्यात नेण्यात आलं, त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. आमचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीनं फक्त गाईचा वापर हा राजकारणासाठी न करता, तुम्हाला खरोखरच जर वाटत असेल भारतीय जनता पार्टीला जर या गाईला जर आपल्याला गोहत्याला रोखायचं असेल तर आपण गाईला राष्ट्रीय पशुचा या ठिकाणी दर्जा द्यावा. आम्हीसुद्धा मुस्लिम समाज पूर्ण भारतभर ही मोहीम राबवत आहे की याला गाईला या ठिकाणी राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा. परंतु का करत नाही सरकार? कारण यांना फक्त गाईच्या नावानं सोयीचं राजकारण करायचं आहे, हिंदू मुस्लिम राजकारण तेवढं ठेवायचं आहे. आज जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, नीटचा आपण प्रश्न पाहिला, बेरोजगारीचा प्रश्न पाहिला, महागाईचा प्रश्न पाहिला, हे मुद्दे पाठीमागं पडलेले आहेत. पण हेच मुद्दे समोर, हे गाईचे मुद्दे समोर करून या ठिकाणी माथे भडकवण्याचं काम भारतीय जनता पार्टी सरकार करत आहे. आम्हाला असं वाटतं की बाबा या मुद्द्याला आपण संपवावं, राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावं. ज्याला भारतीय जनता पार्टीला हे लोक कोट्यवधी रुपये या ठिकाणी जे फायनान्स करतायत. आणि तुम्हाला एक खरं सांगायचं की साहेब, तुम्ही सगळे माहिती घ्या, जेवढे कत्तलखाने मोठे आहेत, जे बीफ एक्सपोर्टर आहेत, त्यांनी नाव मुस्लिमचे दिलेले आहेत, परंतु त्याचे चालवणारे गुजराती लोक कोण आहेत? हे भारतीय जनता पार्टीला चंदा देणारे लोक आहेत, हे भांडवलदार लोक आहेत, ते मुस्लिम लोक नाहीत, ते महाराष्ट्रीयन लोक नाहीत, तर ते गुजराती लोक आहेत जे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सपोर्ट करतात, पैसा देतात. म्हणून यांना गाईला या ठिकाणी राष्ट्रीय पशुचा दर्जा यांना देणं महागात पडेल म्हणून हे देत नाहीत. आमची मागणी ही राष्ट्रीय गणेश ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही निदर्शन करतो आहे. उद्या आम्ही याच्यापेक्षा मोठा मोर्चा किंवा आंदोलन हे गणेश ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करू. आणि प्रमुख मागणी जी आहे, या गाईला या ठिकाणी राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा ही मागणी आमची पण आहे. काय वाटतं डॉक्टर दादा की मागणी रास्ते आणि मान्य होईल? प्रश्न असा आहे की मागणी अगदी रास्त आहे. संपूर्ण देशामध्ये सामाजिक सलोखा, धार्मिक सलोखा जपण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. आणि सर्व देशभर
हिंदू समाज असले, मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाज, या सरकारचा जो ढोंगीपणा जो आहे, गायीविषयी प्रेम जे आहे, केवळ राजकीय जे आहे, सोयीसाठी वापर ज्याला म्हणतो, त्या विरोधात आम्ही मोहीम उघडलेली आहे. आणि जर खरंच या सरकारला गायीविषयी प्रेम असेल तर त्यांनी राष्ट्रीय पशु गायीला घोषित करावं आणि समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होती कायमची बंद करावी. पण आम्हाला खात्री आहे हे सरकार असं करणार नाही, कारण या सरकारला केवळ राजकीय हेतू साध्य करायचा आहे, धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे मतासाठी. त्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर धिक्कार करत आहोत, निषेध करत आहोत. 2014ला BJP सरकार आलं सत्तेमध्ये. BJP सरकार सत्तेत आल्यानंतर जास्तीत जास्त जातीय राजकारण म्हणा, धार्मिक राजकारण झालं सुरू. आज सध्या निदर्शन होत आहेत की गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा. BJP सरकार सत्तेत आहे. ही मागणी आता सरकार मान्य करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बाला शिंदे, लोकाच्या TV पाहताय आपण.